कन्येसोबत या प्रियव्रत महाराजांचा विवाह झालेला आहे. लग्न झाल्याबरोबर या प्रियव्रत महाराजांच्या वंशामध्ये अनेक संतान त्या ठिकाणी झालेले आहेत. अग्निंद्र आणि दुसरे 10 मुलं यांच्या वंशामध्ये पुढे झाले. एक दिवसचा प्रसंग होता. या प्रियव्रत महाराजांनी विचार केला, भगवान सूर्यनारायण 12 तास प्रकाश देतात आणि 12 तास त्या ठिकाणी अंधारामध्ये पृथ्वी राहते. परिणाम सर्व लोकांचे काम काज त्या ठिकाणी बंद पडतात. मग सामर्थ्य एवढं होतं अंगामध्ये, एक दिव्य रथाची निर्मिती केली प्रियव्रत महाराजांनी साधनेच्या बळावर. भगवान सूर्यनारायण मावळतीला गेले की इकडं हा प्रियव्रत आपला तो दिव्य रथ काढायचा. त्या रथाचा एवढा प्रकाश पडायचा की पृथ्वीवर अनेक दिवसापर्यंत रात्रच झाली नाही. सर्व जीवन विस्कळीत होऊ लागलं. शेवटी ब्रह्मदेवाने येऊन तो रथ थांबवायला लावला त्या प्रियव्रत महाराजाला. अहो काय करताय तुम्ही देवा? भगवान सूर्यनारायण ज्या वेळेला अस्ताला गेले त्यानंतर अंधार पडतो पृथ्वीवर, कामकाज थांबून राहतं. याच्यामुळे मी या रथाची निर्मिती केली. आता बघा म्हणले 24 तास माणसाला काम करायला मोकळं. त्यावेळेला ब्रह्मदेवानं या प्रियव्रत महाराजाला सांगितलं, प्रियव्रत ऐक, सृष्टीवर ज्या काही गोष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केल्यात त्यापैकी कुठलीच गोष्ट बिनाकामाची नाही. प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी महत्व आहे, किंमत आहे. आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत नसेल, एखादी वस्तू आपल्या नजरेमध्ये आपल्या बुद्धीप्रमाणे तिला आपल्या जीवनात त्याचं काही काम नाही, पण ती वस्तू कुणाच्या तरी कामाची असते. एखादी वस्तू जरी आपण टाकून देणार असतो तरी ती कुणाच्या तरी गरजेची गोष्ट असते. इथं भगवान परमात्म्याने जी रात्र निर्माण केली ती विशेष आहे. कारण ज्या वेळेला सर्व संसारिक लोक त्या ठिकाणी निद्रेमध्ये असतात त्यावेळेला संत महात्मे या रात्रीच्या समयाला भगवान परमात्म्याची निवांत त्या ठिकाणी बसून आराधना साधना करतात. याच रात्रीच्या समयाला भगवान चंद्रदेव त्या ठिकाणी संपूर्ण पृथ्वीवर अमृत शिंपडतो आणि म्हणून तू रथ आता या ठिकाणी थांबव. नारदा या ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून प्रियव्रताने तो रथ थांबवला. पण ऐका, या संपूर्ण पृथ्वीला 7 प्रदक्षिणा या प्रियव्रत महाराजांनी घातलेल्या होत्या आणि म्हणून या रथाच्या चकारीपासून पुढे 7 द्वीप तयार झाले. त्याच्यामध्ये आपण ज्या द्वीपामध्ये राहतो तो आहे जम्बूद्वीप, प्लाक्ष, शाल्मली, कृश, क्रौंच, शाक आणि पुष्कर असे 7 महाद्वीपाची निर्मिती या चकारीपासून झाली. पुढं या प्रियव्रत महाराजाचा एक मुलगा होता अग्निंद्र आणि दुसरी जी मुलगी एक होती ऊर्जस्वती नावाची, ती दैत्यगुरु शुक्राचार्यांना देण्यात आली. अग्निंद्रच्या वंशामध्ये पुढं